साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेचे आधीचे पार्ट्सही ऐकून घ्यायला विसरू नका. सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग 24. 5 वर्षानंतर. मुग्धाने या 5 वर्षात तिची 12वी पूर्ण केलेली. ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना MPSC सिव्हिल सर्व्हिससाठीच्या एक्झामची तयारी ती करत होती. तिचं आधीच ठरलं असल्याने तिचं ध्येय नेहमी तिच्या समोर असायचं. त्याचमुळे तिनं पहिल्याच प्रयत्नात प्रिलिमिनरी आणि IPS होण्यासाठीच्या मेन एक्झाममध्ये टॉप केलेलं आणि आज तिचा IPS साठीचा इंटरव्ह्यू होता. ती आईसोबतच इंटरव्ह्यूला आलेली. आतमध्ये तिचा इंटरव्ह्यू चाललेला आणि आई बाहेर बसून तिचा इंटरव्ह्यू पास होण्याची मनोमन देवाची प्रार्थना करत होती. यात अर्धा पाऊण तास कसा गेला हे आईला कळलंच नव्हतं. आई चल निघायचं. डोळे मिटून बसलेल्या आईला मुग्धाचा आवाज आला तशी ती दचकून उठली. काय झाला इंटरव्ह्यू इतक्या लवकर? काय झालं काय? आईने विचारलं. अगं इतक्या लवकर काय? मी जवळ पाऊण तास आत होते. हो का? कळलंच नाही ग. पण काय झालं सांग तरी. अगं लगेच सांगतात का? कळेल काही दिवसांनी. बरं इंटरव्ह्यू कसा झाला तुझा? मी माझं बेस्ट दिलंय. काम होणार नक्की. मुग्धा समर खूप खुश होईल ग. आता बस तू ह्या इंटरव्ह्यूला पास व्हावीस. हो नक्की होणार ग आई. चल आता निघू घरी. जाता जाता मस्त आईस्क्रीम खाऊ ती म्हणाली आणि खरंच दोघे आईस्क्रीम पार्लरमध्ये जाता जाता गेल्या. गेले कित्येक दिवसांपासून मुग्धा ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होती आज त्याच गोष्टीचा रिझल्ट कळणार होता. हो आज तिचा IPSच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट होता. ती त्याचीच वाट पाहत इकडून तिकडे हॉलमध्ये फिरत होती. एवढा तिला फोन येऊ लागला जो तिनं उचलला. हॅलो, मे आय स्पीकिंग विथ मुग्धा देशमुख? येस सर, आय एम मुग्धा देशमुख हियर. कॉंग्रॅच्युलेशन मिस मुग्धा. तुम्ही IPSचा इंटरव्ह्यू अगदी उत्तमरित्या पास झाला आहात आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपलं पोस्टिंग हे पुणे विभागात होतंय. ओ थँक्यू सो मच सर. मिस मुग्धा आपलं हैदराबादला काही दिवसांचं ट्रेनिंग असेल तर त्यानुसार तिकडं जायची तयारी तेवढी तुम्हाला करावी लागेल. लवकरच तुम्हाला तिकडं जावं लागेल. त्या सगळ्या डिटेल्स आम्ही तुम्हाला मेलवर पाठवल्या आहेतच. तुम्ही एकदा त्या पाहून घ्या आणि तुमचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. हो शुअर सर. हॅव अ गुड डे मिस मुग्धा. हॅव अ गुड डे यू टू सर. थँक्यू सो मच. म्हणतच फोन कट झाला आणि ती धावतच किचनमध्ये गेली. आई आई मी पास झाले तो इंटरव्ह्यू फायनली. मुग्धाच्या डोळ्यातून पाणीच वाहू लागलेलं. ओ हो मुग्धा, खूप खूप कौतुक तुझं. अशीच मोठी हो. आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणत होती. हे सगळं तुमच्यामुळं आई. एवढं आहे की आता मला ट्रेनिंगसाठी हैदराबादला जावं लागेल. ओ खूप छान. व्हेरी हॅपी फॉर यू डिअर. चल चल देवापुढे आधी साखर ठेवू दे मला आणि तू समरला फोन लाव बरं आधी. आई तिला सांगतच देवघरात गेली. हो हो लावते म्हणत थरथरणाऱ्या हाताने तिने समरला पहिला फोन लावला. त्यानेही काहीच क्षणात फोन उचलला. हॅलो मुग्धा, कॉंग्रॅच्युलेशन. फोन उचलताच तो म्हणाला. ओ दादा थँक्स, पण तुला कसं माहीत? अरे माहिती कशाला हवी? माझी बहीण आहेस तू. तू इंटरव्ह्यू पास होणार मला खात्री होती. दादा आय एम सो हॅपी. इट्स बिकॉज ऑफ यू अँड आई. मुग्धा तुझी ही मेहनत आहे बाळा. आता फक्त मागे पाहू नकोस, फक्त पुढे पहा. हो दादा. बरं चल, मी जास्त बोलू शकत नाही आहे आत्ता. तुला निवांत करेन फोन कॉल. हो बाय, टेक केअर. आणि हो या वीकमध्ये घरी येशील जमल्यास. मी जाणार रे पुन्हा ट्रेनिंगला. हो 2 दिवसांसाठी तरी येऊन जाईल. डोंट वरी. चल ठेवतो म्हणत त्याने फोन ठेवला. आज सगळीकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. सगळ्याच मित्रमैत्रिणींचे आणि कॉलेजमधले कॉल एकापाठोपाठ सुरूच होते.
ती खूप खूप खुश होती. सगळ्यांच्या शुभेच्छा अगदी उत्साहाने स्वीकारत होती, पण खोल आतमध्ये तरीही तिला काहीतरी सलत होतं. सगळा तिचा दिवस असाच गेला. रात्रीचं जेवण झालं आणि ती बेडवर येऊन पडली. आपोआपच तिच्या मनात विचार सुरू झाले, मी एवढं मोठं सक्सेस अचीव केलंय, पण माझं मन खुश नाहीये. शेवटचा भेटलेला तो श्रीराम नकळत आठवला आणि त्या दिवशी त्याचे ते शून्य भाव आणि तिच्याकडे पाहताच नाहीशी झालेली त्याची ती खळी, जी तिला नेहमी वेड लावायची आणि ती दुखावली होती. पटकन गॉगल चढवत तो बाहेर पडला आणि त्याचं ते तुटक वागणं आठवून त्या क्षणापासून त्याची वाट पाहायची नाही असं तिनं ठरवलेलं. पण खरंच ते शक्य होतं का? असं ठरवूनही एका मनाला जणू आतमध्ये कुठेतरी दडलेली ती आस अजूनही तशीच होती की काय, कोण जाणे. तो गेल्यावर खरं तर त्या दिवशी वर त्यांच्या रूमच्या गॅलरीमध्ये जाऊन ती खूप वेळ रडलेली. त्यानंतर तिचा अल्लडपणाही हरवलाच. ती हळूहळू मॅच्युअर होऊ लागली होती. तो श्रीराम बद्दलचा राग तिनं इथपर्यंत येण्यासाठीच वापरलेला. जेव्हा कधी ती अभ्यासाला बसायची त्याचं हे वागणं आठवून झपाटून अभ्यास करायची. आणि आज अखेर तिनं स्वतःचं तसंच समरचं IPS होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं. पण मग तरीही काहीतरी कमी का वाटते? मनाला हवी तशी खुशी का नाही होते? काही हरवल्याची भावना मनाला छळते. या विचारात हरवलेली मुग्धा एकदम भानावर आली, कारण तिचा फोन वाजत होता. पाहते तर यश होता. हॅलो, IPS मुग्धा, आपली अपॉइंटमेंट हवी होती. हो का? कशासाठी? तुझ्या डोक्यात काही सुरू असेल तर प्लीज बाजूला ठेव हा यश, कारण आता फक्त यश नाहीस तर इन्स्पेक्टर यश आहेस तू. विसरतोस कसा रे? हो मॅडम, मला माहिती आहे. मी हे सांगायला फोन केलाय, माझी ट्रान्सफर पुण्यात झालीये. ओ, पुण्यातच झालीये? पुण्यातच म्हणजे काय? का तुझीही तिथेच झालीये पोस्टिंग? हो ॲक्च्युली. ओहो, इट्स मीन दूध में शक्कर. वा वा. बघ मुग्धा, आता तरी कळतंय का त्याचा इशारा तुला? आपल्या दोघांनाही सेम ठिकाणी पोस्टिंग मिळाली आहे. बरं हो रे, ठीक आहे. पण ती का पुणे म्हणाल्यावर खुश झाली ते तिलाच माहिती होतं, कारण श्रीराम पुण्यात राहतो. तिला तो आत्ताही आठवला होता. एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन यश. थँक्स मुग्धा. बरं ते सोड, ऐक ना, उद्या दुपारी लंचला भेटूया ना. लंचला? कशाला? अगं लंचला म्हणून आत्ताच तर सांगितलं तुला. तसं नाही, म्हणजे त्यात काय भेटायचंय? तुझ्यासाठी नाही, पण माझ्या स्वतःसाठी. आता काय, तू जाशील ट्रेनिंगला आणि मीही मुंबईत नसेन, मग तुला भेटताही येणार नाही काही दिवस तरी. सो मी असा विचार करत होतो. ओके, पण नो मस्ती तरच. ओके, ट्राय करेन. ट्राय वगैरे चालणार नाहीये हा यश, सांगून ठेवते. बरं माझी आई. आणि हो, चल तुझा आणखी एकदा कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन, सेलिब्रेशन हे सुद्धा कारण आहे बरं का, म्हणून उद्या तू भेटते आहेस. ओके. तो बोलत होता इतक्यात तिला एका नवीन नंबरवरून मिस कॉल पडला. ओके, ती म्हणाली. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट त्याला म्हणत तिनं ठेवला आणि ती नंबर पाहू लागली. तिनं कोणाचा मिस कॉल झाला हे पाहायला तिथं कॉल लावला. रिंग जात होती आणि एक क्षणाला फोन कट केला गेला. व्हॉट इज धिस? अनबिलिव्हेबल आहे. कॉल उचलायचा नव्हता तर मग करतात कशाला लोक? युजलेस म्हणत तिनं फोन साईडला बेडवर फेकला. एवढ्यात पुन्हा त्याच नंबरवरून कॉल येऊ लागला. तिने तो पटकन उचलला आणि हॅलो हॅलो ती बोलली, पण पलीकडे निस्सीम शांतता होती. हॅलो हॅलो बोलायचं नाही तर फोन कशाला? ती पुढे आवेशाने काही बोलणार एवढ्यात कॉंग्रॅच्युलेशन मुग्धा, श्रीरामचा आवाज समोरून आला आणि शॉक झालेली ती खूप मोठा श्वास घेऊन म्हणाली, थँक्यू. ती म्हणाली, पण त्यानंतरही पुन्हा एकदा मोठी शांतता पसरली होती दोघात. तिच्या मनात श्रीरामविषयीचा खूप खूप राग खदखदत होता. सगळ्याच्या सगळा लगेच बाहेर काढावा असं एक क्षणाला तिला वाटत होतं, पण शब्द तरी नको का साथ द्यायला त्यावेळी.
कधी नव्हे ते त्याचा निदान अभिनंदन करण्यासाठी का होईना फोन यावा आणि आपण असं बोलून रिकामं व्हायचं. हे न कळून जणू दोन मनाने मुखसंवाद साधत होती. जणू ती शांतता एकमेकांच्या हृदयाचे हाल सांगत होती. जवळजवळ 10 मिनिटं असाच कॉल चालू होता. आता जणू त्याचा कॉल आल्याने मनातली पोकळी भरून निघावी असंच तिला वाटत होतं. कधीतरी मनात वाटत असलेली कमी क्षणार्धात भरून यावी. ओ, तर हे कारण होतं माझ्या नाखुश असण्याचं, ती मनाशीच म्हणत होती एवढ्यात. श्री, इथं काय करतोयस? पाठीमागून कोणा मुलीचा आवाज आला आणि तत्क्षणी फोन कट झाला. तसं तिच्या मनाला नाही म्हटलं तरी लागलंच. कोण असेल ती मुलगी? का ती प्राची? जाऊ दे, मला काय करायचंय? मी खूप पुढे आले आता आणि आता त्याचा विचार करणार नाही. प्रेम करतेस तर असं नाही जमणार करायला तुला, मान्य कर ग, तिचंच एक मन म्हणत होतं. कसलं प्रेम? एकतर्फी? ती मनाशीच हसली आणि खाली आईला पाहायला निघाली. तिला बहुतेक खूप वेळ लागला होता आज वर यायला आणि हेच पाहायला ती खाली आली. आई, अगं आवरलंस का? मला सांगायचं ना ग, कशाला एकटी करत बसतेस? आण बरं, मी करते. ती खाली येतच आईचे काम चाललेलं पाहून तिला बाजूला करत म्हणाली, असू दे ग, आता तसंही तू जाशील ट्रेनिंगला, मग मला सवय नको का? तुलाही असली कामं नाही करायचीत आता. मोठी IPS झाली आहे माझी बाळ. असं काही नसतं ग, मलाही यायला हवं हे सगळं. का ग? कशासाठी? लग्नानंतर साठी की काय? कोणी आवडते का ग मुग्धा तुला? नाही ग, तिथं तरी माझं मला करावं लागेल की नाही? आई, तुला खूप मिस करेन ग मी. हा ट्रेनिंगचा पिरियड लवकर संपावा, मग मात्र मी तुला माझ्यासोबत पुण्याला नेणार. तुझ्यासारखी मुलगी सगळ्या आयांना मिळावी. खरंच खूप गुणी आहेस हा मुग्धा तू. अगं किती कौतुक करशील माझं. बस झालं, म्हणत हसतच ती पटापट भांडी धुवू लागली. श्रीरामचा फोन येऊन गेला, पण मनाला मघाशी लागलेली उगाचच हुरहुर आता कुठल्या कुठे गायब झालेली आणि तो जणू आजूबाजूला आहे आणि तिलाच पाहतोय असं तिला उगाचच वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धा आंघोळ वगैरे आवरून खाली आली आणि आईला जाऊन बिलगली. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग मुग्धा. मग आज काय बनवलेस नाश्त्याला? आज उपमा आहे, आई नाश्ता वाढतच म्हणाली. आण बरं लवकर, आज खूप भूक लागली आहे आई. मुग्धा डायनिंग टेबलवर जाऊन बसत म्हणाली. आई लगेचच नाश्ता घेऊन आली आणि दोघीही नाश्ता करायला बसल्या. आई, ते यशने ना आज लंचचा प्लॅन केलाय, तर मी दुपारी जेवायला नसेल. अच्छा हो का? बर बर, पण आज काही खास? काय नाही ग, त्याची ट्रान्सफर पुण्याला झाली आहे म्हणून भेटू म्हणतोय. बर बर, ये जाऊन. ऑसम. दरवेळी ती चव कशी मेंटेन करतेस का आई तू? यू आर ग्रेट. मुग्धा नाश्त्याचा पहिला घास खात म्हणाली. कारण आईच्या हातची चव आहे ती मुग्धा, आई म्हणाली. पण मुग्धा क्षणभर शांतच झाली. काय झालं आता अशी शांत का झालीस? आईनं विचारलं. काय नाही ग. काही नाही कसं? काय झालं मुग्धा, बोल ना. तुझ्या हातची चव तिकडे गेल्यावर मी खूप मिस करेन. तू येणार आहेस हा आई माझ्यासोबत पुण्याला? मी आत्ताच सांगून ठेवते आहे आणि मग समरदादालाही सांगू, तोही आपल्यासोबतच तिकडं येईल. आपण तिघंही असेच सोबत राहू कायम. ती भावूक होऊन बोलत होती. आई हरवत म्हणाली. मात्र आईचा चेहरा मात्र पडलेला. काय ग आई, आता तुला काय झालं? काय नाही ग, तुझी खूप सवय झाली आहे आणि तुझे आई बाबा मिळाले तर मग तू विसरशील का ग आम्हाला? अगं काही काय बोलतेस? यशोदा मातेला कधी कृष्ण विसरला होता का जे मी विसरेन? बरं, आता हा विषय नको काढायला होता मी, पण आठवतं ग, तू आता ट्रेनिंगसाठी जाणार म्हटलं की मला विचार करूनच. आई इमोशनल झालेली. आई प्लीज नको ना तो विषय, आणि मी नाही माझ्या आईला विसरणार, कळलं ना? बरं ठीक आहे, खा आता, नाही काढणार विषय, म्हणत थोड्याशा गंभीर वातावरणातच दोघींनी नाश्ता केला. इकडं मुग्धा मनात विचार करत होती. इथं गेले 6.5 वर्ष झाली मी राहते आहे
आईला माझी सवय लागली आणि मलाही समर्थदा आणि आईची, पण मग श्रीरामला माझी सवय नसेल लागली. थोडेच दिवस सोबत होतो आम्ही, पण काहीतरी होतं आमच्यात, जे अगदी कालही घडल्यासारखं वाटतं. अगदी आज आठवलं तरी मग त्याला नसतील का छळत त्या आठवणी? का मुद्दाम दाबत असेल मनात? काल पुन्हा कॉल केलेला त्याने, असाच केला असेल का? काही लपवत असेल मनात वाटत असून. पण मग ती पाठीमागे आवाज आलेली कोण होती? मुग्धा, आता तो विचार करायचा नाही. कितीदा सांगितलं, स्टॉप इट, स्टॉप इट. डोळे मिटून मनाला तिनं आदेश दिला आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली, ज्यात हल्ली तिला बऱ्यापैकी यश येऊ लागलेलं. आजचा पार्ट इथंच संपलाय. मुग्धा IPS झाली आणि ती हैदराबादला ट्रेनिंगसाठी जाणार आहे. बघूया यामध्ये श्रीरामचं लग्न तर नाही ना झालंय. तो पाठीमागून आलेला आवाज कोणाचा होता? जसा मुग्धाला प्रश्न पडलाय तसा तुम्हालाही पडलाय ना? त्यासाठी ऐकत रहा तुझ्या सवे सारे हवे. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.